श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर छान बाहेर बघा, मस्त पाऊस पडतोय आणि खूप वातावरण छान थंड झालंय. पण कसं झालंय माहिती का, आता पाऊस ना लोकांना नकोसा झालाय. माणूस किती मतलबी आहे ना. जेव्हा हा पाऊस पडत नव्हता, खूप गरमावत होता, तेव्हा लोक पावसाची वाट बघत होते. आणि आता पाऊस पडतोय तर तो कधी एकदा जाईल असं झालेलं आहे. कारण का 2-3 दिवस झाले खूप जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालंय. त्याच्यामुळे आता पाऊस नकोसा लोकांना झालेला आहे. म्हणजे माणूस कसा मतलब आहे ना, त्याच्या म्हणण्यानुसार किंवा त्याच्या गरजेनुसार आता तो निसर्गाची आराधना करायला लागलेला आहे. तर असो बघा, छान वातावरण झालंय. सकाळचे 5:15 झालेले आहेत. मस्त बाहेर बघा किती मिट्ट काळोख आहे. सकाळची म्हणतात ना 5 वाजता उठायला पण आता खरंच जीवावर येतं, पण काय पर्याय नाहीये. कारण आपण कितीही म्हटलं तरी जबाबदाऱ्या आपल्याला कधी झोपू देत नाही. आणि काही जबाबदाऱ्या अशा असतात की जे आपण नाही म्हटलं, किती जरी म्हटलं की नाही पार पाडायच्या, तरी ते शक्य नसतं. आणि स्पेशली मुलांच्या बाबतीत. तर छान असं सकाळी बघा ते गाजर आणि टोमॅटोचे पराठे करते. कारण नुसती चपाती खाणं मला स्वतःला पण नाही आवडत आणि माझ्या लेकीला पण नाही आवडत. कारण आमच्याकडे चपात्या कमी आणि घावन आंबोळी हा प्रकार जास्त असतो. शेवटी आम्ही कोकणकर ना. त्यामुळे या पदार्थाची रेलचल आमच्याकडे जास्त असते, किंवा थालीपीठ वगैरे. तर आज छान तिच्यासाठी गाजर आणि टोमॅटोचे पराठे केले होते आणि एका बाजूला मुगाची भाजी करत ठेवली आहे. ऐन मोमेंटला रेसिपी चेंज केली. त्याचं कारण आहे, कारण काल मी आंबोळीचं पीठ ठेवलं होतं, म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी आणि तांदूळ असं पीठ ठेवलं होतं, पण थंडीमुळे ते पीठ वर आलंच नाहीये. म्हणून म्हटलं चला तिच्या टिफिनसाठी तरी ऍटलिस्ट करूया आणि सकाळच्या नाश्त्यासाठी. कारण सकाळचा नाश्ता हा जरुरी आहे. मग ती किती वाजता जाऊ दे, कारण का तिचा नाश्ता जर झाला असेल ना व्यवस्थित, कारण तिचा जेवणाचा टायमिंग नसतो. तिला जेवायला कधी कधी 3 ते 5च्या मध्ये ती कधीही जेवते. म्हणून म्हटलं सकाळी नाश्ता पोटभरीचा असेल ना, ती मुलं पण व्यवस्थित राहतात. आणि नाश्त्याला वेगळं असं मी काही बनवत नाही, त्यामुळे जे आपण बनतं ना तेच मी तिला देते. तर छान अशी बघा, त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढली, पण प्लास्टिक बाजूला केलं होतं. आज म्हटलं थोडंसं ऊन म्हणतात ना, थोडंसं पाऊस उतरला होता, तर म्हटलं बघूया तरी बाजूला करून. आणि अचानक आतमध्ये गेली आणि पावसाची जी सर आली त्याच्यामुळे रांगोळीच पूर्ण भिजली. असो, निसर्ग आहे, त्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. जरी आपल्याला किती काही गोष्टी नको असल्या ना, तरी काही गोष्टींचा स्वीकार हा आपण करायचाच असतो. तर छान अशी बघा उंबरड्याची पूजा केली आज मंगळवार होता. आणि आता हळदीचं लेपन जास्त करत नाही कालपर्यंत, कारण का पावसामुळे भिजते आणि मग ते संपूर्ण घरात मग हळद हळद होते. त्यामुळे कधीतरी अशी हळदीचे करते लेपन. आणि त्याच्यानंतर देवपूजेच्या आधी म्हटलं सगळी कामं आटपून घेतली, कारण मिस्टर जातात 9:30-10च्या मध्ये. त्यामुळे ते घरात असेपर्यंत तरी मी काहीच करत नाही. त्याचं कारण आहे, कारण पाणी सकाळचं असतं, पाण्याची धावपळ, त्यांचा टिफिन, त्यांची जाण्याची गडबड, आणि या सगळ्या गडबडीमध्ये मग देवपूजा करायला गेली ना तर मन विचलित होतं. आणि मी नेहमी सांगते, देवपूजा करताना एक तर मन आपलं स्थिर आणि शांत पाहिजे. त्याच्यामुळे एकतर मी 10 नंतर देवपूजा करायला घेते, किंवा मग सकाळी जेव्हा लवकर उठते ना, समजा कधी कधी 4-4:30ला जाग आली तर मग झोपत नाही, कारण 5 वाजता उठायचं असतं. आणि मग 4 वाजता जाग आली ना का मग ती झोप पण लागत नाही. मग त्यावेळी जर उठली असेल ना लवकर, तर मी तेव्हा पूजा करून घेते. सध्या माझं रुटीन असं चेंज केलेलं आहे मी थोडंफार. तर बघा छान असे गोंडे होते आणि म्हटलं गोंड्यांचं काय करूया, तर असे छान छान छोट्या छोट्या वेण्या केल्या देवींसाठी. बघा कधी कधी ना कल्पकता आपल्या अंगात जर असेल ना, तर आपण काहीही करू शकतो. आणि आपण स्त्रिया आहोत, आपण जर मनाने ठरवलं ना की काय करायचं तर आपण नक्कीच करू शकतो. त्याच्यासाठीच पहिली गोष्ट असते ती म्हणजे आवड. कारण आवड जर असेल ना, तर कोणत्याही गोष्टीसाठी सवड आपल्याला मिळतेच. आणि मला या सगळ्याची ना आवडच आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे मग मी असं देवांसाठी काहीतरी करते, आणि म्हणूनच माझे देवपूजेचे व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करत असते. म्हणतात ना, काही काही जणांना आवड असते पण वेळ नसतो, पण आपण केलेल्या पूजेचं सौभाग्य दुसऱ्यालाही लाभावं हीच इच्छा असते. म्हणूनच मी देवपूजेचे व्हिडिओ शेअर करते, आणि बऱ्याच जणांना ते आवडतात. अक्षरशः लहान लहान मुलं आहेत ना, आता आपल्या आईंना सांगतात की काकी किंवा मावशी बघ ना कशी पूजा करते, तुला नाही करता येत का म्हणून. आणि खरंच ते ऐकून बरं वाटतं, जेव्हा त्या म्हणजे त्यांच्या आई जेव्हा मला सांगतात, अगं तुझे व्हिडिओ बघून आमच्या पुढे आमच्या मागे लागलेत. पण खरंच खूप आवडतं मला. त्याच्यानंतर माझी सगळी घरातली कामं आटपून बघा मी दुपारी हे काम करतो. बऱ्याच लोकांनी याच्यासाठी मला ट्रोल केलं, म्हणून आज बोलावं असं वाटलं, आणि थांबेल मी त्याच्यासाठीच टाकले की आपलीच माणसं आपली पाय कसे खेचतात. आता हे जे मी काम म्हणते बघा, आता 4 दिवस झाले पाऊस पडतोय, त्याच्यामुळे कुठे बाहेर जाणं होत नाहीये. मी तर चला पायामुळे कुठे जात नाहीये, पण बऱ्याच जणांचं असं झालं की पावसाअभावी बरेच जण घरात अडकून पडले, त्यांना बाहेर जाता येत नाही. आणि कितीतरी जणांची ना फोटो ना ही हातावर असतात, म्हणजे रोज काम करणार, रोज पैसे येणार, तेव्हा त्यांच्या घरात चुला म्हणजे म्हणतात ना स्वयंपाक होतो. विचार करा, 4 दिवस पावसामुळे सगळीकडे पाण्याचं थैमान मांडले, आणि अशा वेळी घरातच तुम्ही नुसते बसून आणि काय करतात, तर मोबाईल फक्त स्क्रोल करतात आणि रील बघतायत, किंवा तुम्ही झोपा काढतायत. मला तो पर्याय नाही योग्य वाटला, म्हणून मी त्याच्या बदली काम शोधलं आणि काम काहीतरी करते. आणि
हे काम करून मला आनंद मिळतोय. दुसरी गोष्ट माझा वेळ सत्कारणी लागतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझं अर्थार्जन होत आहे. कुठलीही गोष्ट आहे ना विचारपूर्वक केली ना तर होते. आणि ज्यांना म्हणतात ना दुसऱ्याला फक्त नावं ठेवण्यातच वेळ असतो किंवा अरे काय ते काम करते, काय ते पाठीची वाट लावते, काय ते डोळ्यांची वाट लावते, किती रुपये मिळतात, हे फक्त बोलणं सोपं आहे. पण ते 2 रुपये कमवण्यासाठी पण जेव्हा तुम्ही मेहनत करता ना तेव्हा हातात जेव्हा 2 रुपये जरी आले ना तरी त्याची किंमत खूप असते. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं 2 रुपयात काय येतं, पण 2 रुपये नसतील ना तर काय घडतं ना हे विचार करा कधीतरी. 2 रुपयाचा प्रश्न नसतो, प्रश्न असतो त्या मेहनतीचा आणि वेळ सत्कारने लावण्याचा. आणि मला वाटतं याच्यात वेगळं तर काहीच नाहीये ना. कोणाच्या तरी घरी जायचं, त्यांच्याशी उगाच बोलत बसायचं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या किंवा मोबाईल करून कोणाला तरी कॉल लावायचा आणि मग टाइमपासाच्या गोष्टी करत बसायच्या किंवा मग झोपा काढायच्या. मग याच्यापेक्षा तरी मला असं वाटतं की मी जे काम करते ना त्यांनी माझं घर पण चालतं आहे, माझी वेळही निघून जाते, माझं अर्थार्जनही होत आहे आणि मला म्हणजे म्हणतात ना बसून बसून जे रिकामी डोक्यात नको ते जे विचार येतात ना असे फालतूचे, ते फालतूचे विचारही येत नाही. आणि मी हे का बोलते सांगते, आजपर्यंत बोलली नव्हती कारण मी हे काम आणल्यानंतर मी बऱ्याच जणांना या कामासाठी बोलवलं होतं. म्हणजे माझे एवढंच होतं की मी करते, तुम्हाला पण घर बसल्या जर कोणाला करायचं असेल तर करा. काही जण आले तेव्हा ते पॉझिटिव्ह होते आणि त्याच्यानंतर त्यांची काही जणांची उत्तरे नको पैसे कमीच आहे, नाही आम्हाला जमणारच नाही वगैरे वगैरे. मी म्हटलं इट्स ओके, चला असेल काहीतरी. पण त्याच्यापैकी एक जण जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा कळलं की त्या व्यक्तीला पण विचार सांगण्यात आलं होतं अरे काय आहे कामामध्ये आहे, कशाला डोळे फोड करायची किंवा डोके फोड करायची. तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की जे करतायत ना त्यांना तुम्ही त्यांचे पाय खेचतायत. म्हणजे म्हणजे म्हणतात ना की काही लोक म्हणतात चल ठीक आहे बसून काय करू त्याच्यापेक्षा मी काहीतरी करते. असे लोक जी काम करतात ना त्यांचे पाय कोण खेचतायत, तर जे घरात स्वतः बसून आहेत, फक्त ऐशोआरामात बसतात आहे, झोपा काढतात आहे, बाकी त्यांना काहीच काम नाही आणि दुसरं कोण काय करतंय तर त्याच्यामध्ये कुसपाटी काढायचं. खरंच या लोकांना काय मिळतं, कसला तो वेगळा आनंद मिळतो मला माहिती नाहीये. म्हणूनच म्हणतात ना की मराठी माणूस आज पुढे का नाहीये, तर त्याचं कारण हे आहे की मराठी माणसाला पाय खेचणारा हा स्वतःच मराठी आहे. त्याच्यामुळे आज ही दुर्दशा आहे. उगाच आपण इतर इतर भाषिक लोकांना बोलण्यात काही अर्थ नाहीये. जोपर्यंत आपला स्वतःचा समाज जोपर्यंत सुधारणार नाही ना या गोष्टी कधीच पुढे जाणार नाहीये. त्यामुळे मराठी माणसांनी इतर भाषिक लोकांना ज्ञान देण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा ना स्वतःमध्ये सुधारणा करायची खरंच खूप गरज आहे. कितीतरी लोकांना राग येईल पण मी इतर भाषिकवाल्यांचं म्हणतात ना की नेतृत्व करत नाहीये. मी मराठी माणूस किती स्वतः हे आहे ना ते सांगते की एखादा व्यक्ती करतोय ना तर त्याला करण्याची हिंमत द्या, ना की त्याचे पाय खेचा. बघा आपला पण माणूस पुढे त्यांच्या पेक्षाही पुढे जाऊ शकतो. फक्त मराठी भाषा मराठी मराठी करून होत नाहीये, ते करण्यासाठी तेवढी म्हणतात ना गट्स पण आपल्यामध्ये असावे लागतात. तर बघा पावसाळा हा मला आवडतो आणि पावसाळ्यामध्ये एन्जॉय करायलाही मला आवडतं. ठीक आहे माझ्या पायाचा प्रॉब्लेम झाला म्हणून मी बाहेर जात नाही, पण असं नाहीये की आपण बाहेर न जाता पावसाळा एन्जॉय करू शकत नाही. तर दरवर्षी बघा मी प्लास्टिक दोन्ही बाजूला लावते. यंदा मिस्टरांना सांगते की एकाच बाजूला लावा कारण मला जाता येत नाही, पण मला पावसाळा एन्जॉय करायला आवडतो. एन्जॉय कसा करायचा ना हे आपल्यावरती आहे. जरुरी नाही की प्रत्येक वेळी कुठल्या तरी रिसॉर्टला जायला पाहिजे किंवा कुठल्या तरी ओढ्याच्या ठिकाणी जायला पाहिजे. पावसाळा एन्जॉय करायचा असेल ना तर आपल्यावरती असतो. आणि मी म्हणतात ना पाऊस चे जे थेंब म्हणतात ना तुषार जे पडत होते ना त्याच्यामध्ये स्वतःला मस्त करून म्हणतात ना मजा करत होती तिथेच उभी राहून. त्याच्यानंतर जी झाडं आहेत ना त्यांच्यावरती असं म्हणतात की पावसाच्या पाण्यामध्ये ओरिजिनल खत असतं, की जे पावसाचं पाणी झाडांच्या वाढीसाठी खूप उत्कृष्ट असतं. मग मी रोज इथे उभं राहून प्रत्येक वेळी 2-2 कुंड्यांवरती त्या पाण्यामध्ये, आता सगळ्याच कुंड्या तर मी पावसात नेऊन ठेवू शकत नाही. मग अशा वेळी मी काय करते 2-2 कुंड्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये भिजवते किंवा पावसाचं पाणी जमा करते आणि त्या कुंड्यांवरती टाकत असते. आनंद शोधला तर सगळ्यात आहे, नाही शोधला तर दुःखच आहे. असो. त्याच्यानंतर बघा संध्याकाळी समजलं की मुलगी लवकर येते आहे आणि म्हणतात ना संध्याकाळी असं ना पाऊस पडत असेल ना तर काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते. मी सकाळीच तुम्हाला बोलले की आंबोळीचं पीठ होतं ते आलं नव्हतं, पण आता छान मस्त फुगून आलं होतं. तर म्हणलं आता काहीतरी करूया, तर मग मी घेतले होते अप्पे करायला. त्याच्यातच गाजर आणि कॉर्न वगैरे असं सगळं घातलं आणि मस्त अप्पे तयार केले. बघा एकच पीठ असेल ना तर त्याच्यातून विविध पदार्थ कसे करायचे ही सुद्धा एक कला आहे. म्हणूनच म्हटलं ना की जर तुमचं मन जर ना कलेमध्ये निपुण असेल ना तर तुम्हाला त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी करता येतात. असो ज्याचं म्हणतात ना आवडीवरती आहे, प्रत्येकाची आवड निवड असते, त्या आवडीनिवडी प्रत्येकाने आपल्या जपल्या गेल्या पाहिजे. मला असं विविध गोष्टी करायला आवडतात, करून खायला आवडतात. त्याच्यामुळे माझ्याकडे म्हणतात ना मी माझ्या कला जोपासण्याचा नक्की प्रयत्न करते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय.